मान्यवर व श्रोते हो, नमस्कार. आजच्या माझ्या वक्तृत्वाची सुरुवात मला करायची एका घोषणेने. ती घोषणा जिने आजवर हजारोंना बळ दिलं, ती घोषणा जी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात दुमदुमली. जय श्रीराम हा नारा अवघ्या जगाने ऐकला आणि प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झाले. असे वाटले की आता रामराज्य येणार, पण त्यानंतर देशात घडलेल्या घटना विपरीतच. मणिपूर, बदलापूर, पश्चिम बंगाल, किती नावं घेऊ. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणणाऱ्या भूमीतली स्त्री आज सुरक्षित नाही. आणि मंदिरांचं म्हटलं तर लोक मंदिरात दर्शनापेक्षा सेल्फीसाठी जास्त धडपडताना दिसतात आणि मग म्हणा असं वाटतं कशातच राम उरलेला नाही. या रामाची जगाला पुन्हा ओळख करून देण्याची गरज पडते. म्हणून मी आर्या प्रमोद कोतकर आज विषय मांडते, संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही. प्राचीन काळापासूनच संतांची भूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या भारतात 15व्या शतकात एक महान संत होऊन गेले, संत कबीर. पेशाने विणकर असलेल्या कबीरांनी जीवनाचं मर्म आपल्या शब्दातून विणलं. त्यांच्या एका दोह्यात ते म्हणतात, कस्तुरी कुंडल बसे मृग ढूंढे वन माही, ऐसे घट घट राम है दुनिया खोजत नाही. कबीर म्हणतात की ज्याप्रमाणे मृग कस्तुरीच्या शोधात सारं वन भटकतो पण सुगंध आपल्या जवळच आहे हे त्याला उमगत नाही, त्याप्रमाणे राम सृष्टीच्या कणाकणात आहे पण त्याला शोधण्याची दृष्टी आपल्या जवळ नाही. अगदी खरे. आज सर्वत्र मुंह में राम बगल में छुरी हीच परिस्थिती दिसते. एकीकडे तोंडात ओठावर राम नाम घ्यायचं पण वृत्ती मात्र रावणासारखी राक्षसी. एकीकडे देवासमोर हात जोडायचा, दिवा लावायचा आणि बाहेर गेल्यावर माणुसकीची ज्योत विझेल असं वर्तन दिसतं. म्हणून म्हणावं असं वाटतं की संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही, सापडते ती मूर्ती जिच्या आदर्शांची आपण विटंबना करतो आणि ती सहन करते. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या षड्रिपूंनी आपल्यावर मनावर ताबा मिळवला आहे. आणि संत कबीरांनी हे तेव्हाच हेरलं होतं 15व्या शतकात. ते म्हणतात, कबीर माया पापणी हरिसु करे हराम, मुखीकडे आली कुमती की कहत न देई राम. म्हणजे कबीर म्हणतात की मनुष्याला परमात्म्यापासून या मायेने विमुख केले आणि ती मोठी पापिणे. त्याच्या मुखाला कुमती अर्थात दुर्बुद्धीची कडी त्याने लावली आहे, म्हणून त्याला राम नाम घेऊ देत नाही, त्याला सुकर्म करू देत नाही. संत कबीरांचे विचार हे धर्मांधता आणि कट्टरता याच्या विरोधात होते. ते म्हणायचे, राम रहीम एक है नाम धराया दोय. आजही मगर मधल्या त्यांच्या समाधीचे पूजन हे हिंदू मुस्लिम दोन्हीकडून केले जाते. त्यांना लिहिता वाचता येत नसे पण त्यांचे विचार पुरोगामी होते. हेच आज स्वतःला सुशिक्षित म्हणणारा समाज धर्मांच्या नावाने दंगली करतो. आपण हे लक्षात घ्यायला हवं की एकीकडे आपण विश्वगुरु भारताचे स्वप्न पाहतो पण दुसरीकडे आपणच आपल्यातल्या काहींच्या कार्यामुळे आपल्या राष्ट्राची प्रगती खुंटवतो. संत कबीरांचा नाम आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो केवळ तो मंदिरापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी एक नाही तर 4 नामांचं वर्णन केलंय. ऐका, एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में बैठा, एक राम का सकल बसारा, एक राम है सबसे न्यारा. म्हणजे ज्या देहधारी रामायणातल्या रामाला आपण ओळखतो तो केवळ एक राम. एक राम का सकल बसारा म्हणजे ही सृष्टी, ही पृथ्वी, येथील चराचर, येथील पंचमहाभूत या साऱ्यातही राम आहे असं संत कबीर म्हणतात. आणि एक राम घटघट में बैठा म्हणजे आपल्या बाजूच्या कणाकणात आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात राम आहे असं संत कबीर म्हणतात. एक राम हे सबसे न्यारा म्हणजे निर्गुण निराकार असं रामाचं रूप जे कोणत्याही रूपाच्या चौकटीत बसत नाही, त्याचा संचार चराचरात असतो. अहो, म्हणूनच संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही, तो सापडतो आपल्यातच. अहो, राम कुठे नाहीये. खळखळ हसणाऱ्या लहानशा मुलात आहे राम, जिथे स्त्रीला सन्मान आहे तशा प्रत्येक घरात आहे राम. दुःखितांच्या डोळ्यातल्या आसवात आहे राम आणि ती आसव पुसणाऱ्या हातात आहे राम. झळाळत्या उन्हात झाडाच्या सावलीत आहे राम आणि जिच्यामुळे आज आपण इथे आहोत त्या माऊलीत आहे राम. मित्रांनो, रूढी परंपरा मग त्या कोणत्याही धर्मातल्या असो त्या दिखाव्यासाठी नसतात, त्या काही कारणांसाठी असतात. म्हणून आपणही सतत देवाला त्याच्या आचरणात आणूया आणि त्याचे आदर्श आपल्या जीवनात दाखवूया.
तसं केलं तर खरं तर रामराज्य घडायला काहीच वेळ लागणार नाही. स्वतः कबीरच म्हणतात, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मंदिर में ना मस्जिद में ना कावे कैलाश में. जाता जाता या साऱ्याचा सार गदिमांच्या अगदी सोप्या ओळीतून सांगेन. देव मूर्तीत न मावे तीर्थक्षेत्रात न धावे, देव मूर्तीत न मावे तीर्थक्षेत्रात न धावे, देव आपण आतला आहे शिर झुकवून या पाहे, तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही, काळ येई काळ जाई देवा आहे तैसा राही, देवा आहे तैसा राही.